स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कोयनादू संघात अनावरण। सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण। कराड तालुक्यातील खोडशी येथील कोयनादू संघात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली अनावरण झाले। यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राज्यसभा खासदार नितीन काका पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन बरगुडे पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते व कोयनादू संघाचे संचालक वसंतराव जगदाळे, प्रांताधिकारी अतुल मेत्रे, ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर, युवा नेते आदिराज पाटील उंडाळकर, कोयनादू संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, कार्यकारी संचालक अमोल गायकवाड, रयत संघटनेचे धनाजी काटकर, प्रदीप पाटील तसेच बाजार समिती, कराड तालुका खरेदी विक्री संघ, रयत साखर कारखाना, कोयना बँक यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच कोयनादू संघाचे संचालक, कर्मचारी, दूध उत्पादक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर व कोयनादू संघाचे संस्थापक आर.डी. पाटील यांच्या प्रतिमा पूजन करून व दीप प्रज्वलनाने मुख्य समारंभाचे उद्घाटन करण्यात आले। स्वर्गीय विलासकाकांच्या आठवणी व पुतळा म्हणजे काकाचे स्मरणशिल्प हे नव्या पिढीला प्रेरणा देत राहील। विलासकाकांनी नेहमी सत्तेचे विकेंद्रीकरण करत सर्व संस्थांमध्ये सामान्य कुटुंबातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी दिली। अशी माणसं काकांच्या सोबत आयुष्यभर प्रामाणिक राहिली। तेच काम उदयसिंह पाटील करत आहेत। काकांनी शेवटचा माणूस जसा जपला तसा त्यांनीही जपावा, त्यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य पुढे न्यावं, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी आपल्या भाषणात यावेळी व्यक्त केल्या। कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे, खोडशी। मार्केट उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली। आता त्याचा विस्तार होत चाललाय आणि मग या विस्ताराला सक्षम असं एक पायाभूत सुविधा निर्माण करणं हे या संचालक मंडळाला काकांनी अत्यंत जाणीवपूर्वक कामकाज करायला सांगितलं। म्हणून वेटरनरीच्या माध्यमातून पूर्वी आपण या ठिकाणी डिप्लोमा या ठिकाणी चालवत होतो, पण कालांतराने शासनाने डिप्लोमा रद्द केला, त्यामुळे आपल्याला ती बंद करावं लागलं। अशा विविध योजना त्यांनी या संघाला एका उच्च पातळीवर घेऊन पोहोचवलं, संघाचं नेतृत्व केलं। लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील या संघाचं आणि काकांनी स्थापन केलेल्या नावारूपाला दिलेल्या अनेक सहकारी संस्थांचं जे काकांच्या नंतर नेतृत्व करतायत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदयसिंह पाटील दादा, त्याचबरोबर कोयना दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव देसाई, ज्येष्ठ नेते। आज जे विज्ञान आम्ही पाहतो यात कुठेही तिलमात्रही माणुसकी दिसत नाही। गांधीजी याला कडाडून विरोध केले होते आणि तीच तत्व काकांची पण होती। ते म्हणाले की ह्यासाठीच राहील आणि त्याच तत्वाने ही मंडळी राबतात आणि त्यांच्याच ह्याच्या खाली आमचे शंभूराजे हा माणूसच असा आहे की सामान्यांसाठी काय करता येईल। पण फोटोचा अवमान म्हणजे आई वडिलांचे अवमान असं मानतो आणि त्या फोटोला आपण वंदन करणं म्हणजे माझ्या आई वडिलांना वंदन केल्यासारखं होतंय। तद्वतच ही प्रतिमा विज्ञानाचा एक प्रतीक आहे की काकांची पुतळा उभं केलेले। काकाने हे प्रतिमा बघितल्याबरोबर काकाने काय काय केले आठवायला पाहिजे असं सगळ्यांनीच सांगितलं। निश्चितच आठवल्याशिवाय आणखी काही कार्यकर्त्यांना अशी काही प्रेरणा मिळायला पाहिजे। यासाठी मग असंही म्हणू शकतात की एवढी पैसे फुकटच उधळले, पैशाची किंमत अशा ह्याच्यात करता येणार नाही। एक कलाविदांची कला असते त्याशिवाय त्या मूर्तीमध्ये त्यांच्या आयुष्यातले सर्व गुण भरलेले आहेत आणि त्यांचे स्मरण व्हावं, आठवण व्हावं, ते पाहिल्यानंतर ते आपल्या जीवनासाठी आपण का नाहीतर मी शाळेत गेलो होतो परवा, एका मुलानं विचारलं तुमचं आजोबांचं नाव काय?
काही लोकांनी सांगितलं, आजोबाचा काय नाव म्हटल्यानंतर एकही पोरगा हात उचलला नाही. आजोबाचं नाव कुठल्याही पोराला माहित नव्हतं. अरे मग मी विचारलं, गांधीजी माहितीये का? आहेत म्हणाले. सुभाष बाबू माहितीये का? आहेत ना म्हणाले. मी म्हटलं हे तुमची नात्यातले नाही, काय नाही, यांची नावं लक्षात ठेवलाय आणि आजोबाचं नाव लक्षात नाहीये. ते म्हणाले काय दिवे लावून गेलेत म्हणून लक्षात ठेवायचं. याचा अर्थ मुलांनाही कळते की जगासाठी जो झटून गेलेले आहे त्यांचे नाव अमर राहते आणि काही न करता गेले तर आमच्या नात्यातल्यांची सुद्धा नावं शिल्लक राहत नाही. म्हणून काकांची आपण इतकं नाव अमर करताय याचा अर्थ त्यांचे कार्य सगळ्यांना प्रेरणा देत राहील. आणि मी राजाभाऊंना भरपूर शुभेच्छा देतो की त्यांच्या कार्याला आणि कोयना दूध संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ आणि आपण सर्व निश्चितच अभिनंदनास पात्र आहात या कार्य करण्याने. सर्वांनाच धन्यवाद. नमस्कार.